आपण पाहत आहात सर्वसामान्यांचा बुलंद आवाज, तुमच्या हक्काचा निडर सम्राट. संपादक दीपक आढाव. मुंबई लोकलमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. चर्चगेट बोरिवली लोकलच्या दिव्यांग डब्यात आसनावरून झालेल्या वादातून 62 वर्षीय दिव्यांग प्रवाशाला धावत्या लोकलमधून ढकलल्याची धक्कादायक घटना घडली आहे. माहीम वांद्रे रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली आहे. केझिटन पाल डेनिस पिरिस या वादामध्ये झालेल्या गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांना वांद्रे पश्चिम येथील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय. मुंबईत आज एक संतापजनक घटना घडली आहे. लोकलमध्ये दिव्यांग डब्यात आसनावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की एका 62 वर्षाच्या दिव्यांग प्रवाशाला लोकलमधून ढकलून दिलंय. या प्रकरणातील आरोपी अमजद सफरुद्दीन शेख याला वांद्रे रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले. वांद्रे GRP पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिकचा तपास सुरू करण्यात आलाय. दरम्यान धावत्या लोकलमधून प्रवाशाला ढकलून दिल्याने खळबळ उडाली आहे. माहीम वांद्रे रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली. या घटनेनंतर प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. अशा घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. दरम्यान या घटनेनंतर तत्काळ पोलिसांनी चक्र फिरवली. त्यानंतर आरोपी अमजद सफरुद्दीन शेख याला वांद्रे रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांनी सुरू केला आहे.